राजकारण इथे सगळं शक्य असतं. इथे जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते कोणीच सांगत नाही. एक वेळ होती जेव्हा राज ठाकरे म्हणायचे काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचं मूळ, काँग्रेस संपवली पाहिजे. पण आता तेच राज ठाकरे काँग्रेस सोबत हात मिळवणी करणार. होय, हीच ती बातमी आहे जिच्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. आज आपण उलगडणार आहोत राज ठाकरे आणि काँग्रेस युतीचा रहस्यमय गेम. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचं स्वतंत्र राजकारण सुरू केलेला एक नेता आणि त्यांचा उद्देश एकच, मराठी माणसासाठी लढायचं आणि महाराष्ट्राला पुन्हा मराठी अभिमानाची ओळख द्यायची. पण गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण इतकं गुंतागुंतीचं झालंय की मित्र कोण आणि शत्रू कोण हेच कळत नाही आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि आता या सगळ्यांच्या खेळात राज ठाकरेही एक नवीन पत्ता म्हणून समोर आलेत. संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने राजकीय पाण्यात मोठा दगड पडला. त्यांनी सांगितलं राज ठाकरे काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेत आहेत आणि मग सुरू झाली महाराष्ट्रभर एकच चर्चा, राज ठाकरे काँग्रेस सोबत. हे शक्य आहे का किंवा ही काहीतरी मोठी राजकीय स्क्रिप्ट आहे? या सगळ्या चर्चेची सुरुवात झाली एका छोट्याशा विधानातून. संजय राऊत, शिवसेनाचे नेते, त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं राज ठाकरे यांची भूमिका काँग्रेसला सोबत घेण्याची आहे. या एका वाक्याने सगळं महाराष्ट्र हादरलं आहे. कारण हे वाक्य ऐकल्यानंतर लोकांच्या डोक्यात पहिला प्रश्न आला, अरे हे तेच ना राज ठाकरे ज्यांनी काँग्रेसला खडसावलं होतं, ज्यांनी राहुल गांधीवर खुलेआम टीका केली होती. मनसेच्या आतून मात्र वेगळीच हालचाल सुरू झाली. संदीप देशपांडे, मनसेचे नेते, यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि अधिकृत प्रवक्तेच मांडतील हे स्पष्ट संकेत होते की पक्षाच्या आतल्या मंडळींनाही हा काँग्रेस युतीचा विषय रुचलेला नाही. म्हणजेच काहीतरी घडतंय पण सर्वांपर्यंत सत्य पोहोचलेलं नाही. या बातमीचा धक्का एवढा मोठा का बसला माहित आहे का? कारण राज ठाकरे हे नाव काँग्रेस विरोधाशी जोडलेलं आहे. 2008 मध्ये मुंबईतल्या स्थलांतरितांवरून मनसे आणि काँग्रेस यांचं जबरदस्त युद्ध पेटलं होतं. काँग्रेस म्हणत होती मनसे विभाजन पसरवत आहे आणि राज ठाकरे उत्तर देत होते महाराष्ट्रात मराठी माणूस उपाशी आहे आणि काँग्रेस दिल्लीचं गुलामगिरीचं राजकारण करते. काँग्रेस नेत्यांनी त्यांना विभाजनवादी, प्रदेशवादी असं म्हटलं. राज ठाकरे मात्र डगमगले नाहीत. ते म्हणाले माझं राजकारण मराठीसाठी आहे, दिल्लीसाठी नाही. पुढे 2014च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी काँग्रेस विरुद्ध मोहीम उभी केली. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचं झाड आणि ते झाड मुळासकट उपटायला पाहिजे. 2020 मध्ये राहुल गांधींवर टीका करत त्यांनी पुन्हा सांगितलं राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत, त्यांच्याकडे दिशाच नाही. आणि आता तेच राज ठाकरे काँग्रेस सोबत. हे ऐकून महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय जाणकाराने एकच शब्द उच्चारला, असं होऊच शकत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य असं काहीच नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मीडिया पेटला. मनसेच्या नेत्यांना विचारलं गेलं युती होणार का? ते म्हणाले आमचं अधिकृत मत नाही. पण काही तासानंतर राऊत पुन्हा समोर आले. त्यांनी म्हटलं मी भूमिका म्हटलं होतं, निर्णय नाही. भूमिका आणि निर्णय यात फरक आहे. भूमिका म्हणजे विचार, शक्यता, राजनीतीची दिशा. निर्णय म्हणजे अंतिम शिक्कामोर्तब. म्हणजे सध्या राज ठाकरे यांचं काँग्रेस सोबत जाण्याचा विचार सुरू आहेत पण निर्णय झालेला नाही. हे ऐकून महाराष्ट्रातील राजकारणाने वेग घेतला. सगळ्यांना वाटलं काहीतरी मोठं घडणार आहे. जर आपण नीट पाहिलं तर ही फक्त युती नाही. उद्धव ठाकरे आधीच काँग्रेस आणि एनसीपी सोबत महाविकास आघाडीत आहेत. पण मनसे स्वतंत्र एकाकी पक्ष आहे. त्यांच्या प्रभावी मुंबई, ठाणे, नाशिक या शहरी भागात आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. शिवसेना, उद्धव गट, काँग्रेस, एनसीपी आणि आता जर मनसेही जोडली गेली तर भाजपाला मोठं आव्हान उभं राहू शकतं. राज ठाकरे यांच्यासाठी ही युती म्हणजे राजकीय पुनर्जन्माची संधी आणि काँग्रेससाठी मुंबईत परत स्थैर्य मिळवण्याचा मार्ग. पण ही युती झाली तर प्रश्न उभा राहतो राज ठाकरे आणि काँग्रेसचे विचार इतके भिन्न असूनही ते एकत्र कसे काम करतील? मराठी अस्मिता विरुद्ध सर्व समावेशकतेचा संघर्ष होईल का? मनसेच्या आत काही नेते म्हणतात काँग्रेस सोबत जाणं म्हणजे आपल्या मूळ विचारांना धोका देणं. तर काही म्हणतायत राजकारणात टिकायचं असेल तर नवे साथीदार हवेत. राज ठाकरे सध्या शांत आहेत, ते काहीही बोललेले नाहीत. पण त्यांचं शांत राहणं हेच अनेक प्रश्न निर्माण करतात. कदाचित शांततेच्या पलीकडे मोठी तयारी सुरू असेल.
आता या सगळ्या नाट्यमय वातावरणात शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनीही भाष्य केलं. त्यांनी हसत म्हटलं, राऊतांचं कामच आहे चर्चा पेटवायचं. आणि पुढे जोडलं, राज ठाकरे आणि काँग्रेस, अरे हे काहीतरी नवीन राजकीय सिरियल सुरू आहे का? म्हणजेच शिंदे गट या बातमीला गांभीर्याने घेत नाही, पण राजकारणात अशी फुसफुस सुद्धा मोठं संकेत असू शकते. जर ही युती झाली तर महाराष्ट्रात राजकीय समीकरण पूर्ण बदलतील. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस आणि एनसीपी चार वेगळ्या विचारांचे लोक एका चौकटीत. एकेकाळी एकमेकांचे टीकाकार आज संभाव्य साथीदार आहेत. हेच राजकारणाचं सौंदर्य आणि क्रूरता दोन्ही आहे. मनसेचे कार्यकर्ते समभ्रमात आहेत, काँग्रेसचे जुने नेतेही समभ्रमात आहेत आणि जनता ती फक्त पाहत आहे पुढचा एपिसोड काय असेल. राजकारणात कोण कोणाचं असतं आणि कोण कुणाचं होतं हे फक्त काळच ठरवतो. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो आणि आजचा मित्र उद्या विरोधात राहू शकतो. राज ठाकरे आणि काँग्रेस ही युती होईल की नाही हे वेळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की आहे, राजकारणात काहीही शक्य आहे. हे आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी कथा, जिथे विश्वास हे फक्त शब्दात असतं आणि योजना कधीच सरळ रेषेत नसतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.